वेलकम स्टुडंट्स. सो इन लास्ट लेक्चर आपण एक नवीन ट्रान्सड्यूसर सुरू केलं होतं. तर त्या ट्रान्सड्यूसरचं नाव काय आहे? थर्मोकपल. बेसिकली व्हॉट इज अ ट्रान्सड्यूसर? अ ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर या थर्मोकपलमध्ये फिजिकल क्वांटिटी काय आहे? टेम्परेचर. आणि आउटपुट काय आहे? व्होल्टेज. तर थर्मोकपल कन्सिस्ट ऑफ टू वर्ड. थर्मो मीन्स थर्मल एनर्जी म्हणजे टेम्परेचर, आणि कपल मीन्स आपल्याला दोन मेटल हे जॉईन करायचे आहे. कपल मीन्स टू मेटल और टू वायर जॉईन टुगेदर. तर पहिला पॉईंट आपण काय सांगितला की थर्मोकपल हा टेम्परेचर ट्रान्सड्यूसर आहे, जो काय करतो? टेम्परेचरला मेजर करतो, टेम्परेचरला ट्रान्समिट करतो. त्याला आपण कसं सांगितलं की टेम्परेचर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. सो थर्मोकपल इज अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स टेम्परेचर इनटू व्होल्टेज. त्यानंतर आपण काय सांगितलं की थर्मोकपलला कन्वर्जन करण्यासाठी एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागत नाही, म्हणून तो कोणता ट्रान्सड्यूसर आहे? ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. थर्मोकपलचं जे वर्किंग आहे की टेम्परेचरला व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करण्यासाठी त्याचं प्रिन्सिपल हे कोणाच्या बेसवर आहे? इट इज बेस्ड ऑन द सीबॅक इफेक्ट. तर मेनली थर्मोकपलचं वर्किंग जे आहे ते सीबॅक इफेक्टवर डिपेंडेंट आहे. पण सीबॅक इफेक्टसोबत आपण दुसरा इफेक्ट पण स्टडी केला, त्याचं नाव काय आहे? पेल्टियर इफेक्ट. तर व्हॉट इज सीबॅक इफेक्ट? The Seebeck effect is also called as thermoelectric effect. Thermo means temperature, electric means voltage. So what is the statement of Seebeck effect? तर आपल्याला फोकस करायचं आहे कपल. कपल मीन्स टू मेटल जॉईन टुगेदर. तर बघा, Seebeck effect states that whenever two dissimilar metals are joined together. तर बघा इथे मेटल ए आयर्न घेतला, मेटल बी निकेल घेतला, ते जर आपण जॉईन केले फॉर्मिंग टू जंक्शन्स. कोणकोणते? J1 आणि J2. ज्या पॉईंटला हे दोन वायर भेटले त्यांना आपण काय म्हणलं? जंक्शन J1 आणि जंक्शन J2. असं जर कन्स्ट्रक्शन केलं तर काय करायचं आहे? एक जंक्शन हायर टेम्परेचरवर ठेवायचं आहे, इंडिकेटेड बाय T1. तर J1 आपण हाय टेम्परेचरवर ठेवला. कसं? खाली आपण मेन बल्बच्या साह्याने त्याला आग लावली, गरम केलं. नंतर एका जंक्शनला गरम केलं, हाय टेम्परेचरवर ठेवलं, तर दुसरा जंक्शन काय करावं लागेल? आपल्याला लो टेम्परेचरवर ठेवावं लागेल. तर J2 जंक्शनला आपण लो टेम्परेचरवर ठेवलं. बघा LT लो टेम्परेचरवर ठेवलं विथ द हेल्प ऑफ आईस क्यूब. तर बघा, टू मेटल वायर जॉईन टुगेदर फॉर्मिंग जंक्शन 1 अँड जंक्शन 2. जंक्शन 1 इज ॲट हायर टेम्परेचर, जंक्शन 2 ॲट लोअर टेम्परेचर. तर काय होणार? अक्रॉस द मेटल ए व्होल्टेज इज जनरेटेड. असं जर कन्स्ट्रक्शन केलं तर त्या वायरच्या अक्रॉस, त्या मेटलच्या अक्रॉस काय होणार आहे? व्होल्टेज तयार होणार आहे. आणि त्या व्होल्टेजची व्हॅल्यू कशी असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू द T1 मायनस T2. म्हणजे काय? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ टेम्परेचर. तर चेंज इन अ टेम्परेचर म्हणजे काय असणार? T1 मायनस T2. कारण की T1चं टेम्परेचर जास्त आहे म्हणून T1 अगोदर घेतलं, आणि T2चं टेम्परेचर कमी आहे म्हणून मायनस ऑफ T2. तर हे झालं आपलं सीबॅक इफेक्ट. नंतर आपण बघितलं होतं काल पेल्टियर इफेक्ट. तर पेल्टियर इफेक्ट हा बेसिकली काय आहे? सीबॅक इफेक्टचा इनवर्स आहे, सीबॅक इफेक्टचं उलटं आहे. तर सीबॅक इफेक्टमध्ये काय होत होतं? टेम्परेचर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज, हे होत होतं. पण आता पेल्टियर इफेक्ट काय आहे? सीबॅक इफेक्टचं उलटं. तर पेल्टियर इफेक्टमध्ये आपल्याला त्या दोन मेटलला इनपुट म्हणून काय द्यायचं आहे? व्होल्टेज. त्या दोन मेटलला इनपुट म्हणून काय द्यायचं आहे? व्होल्टेज. आणि आउटपुटला काय भेटणार? टेम्परेचर. तर बघा, स्टेटमेंट काय येणार पेल्टियर इफेक्टचं? टू डिसिमिलर मेटल्स कनेक्टेड टू फॉर्म जंक्शन J1 अँड जंक्शन J2. बरोबर, मेटल ए आणि खालचा मेटल बी टू फॉर्म जंक्शन J1 अँड जंक्शन J2. आणि त्या मेटलमधून म्हणजे मेटल ए आणि मेटल बी मधून जर आपण करंट सप्लाय केला, आणि करंट सप्लाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? इथे व्होल्टेज सोर्स. तर आपण इथे व्होल्टेज सोर्स दिला,
इथे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे आहे निगेटिव्ह टर्मिनल. तर काय होईल की जर आपण ह्या मेटल ए आणि मेटल बी मधून करंट पास केला तर दोन जंक्शनपैकी एक जंक्शन काय होणार, ॲटोमॅटिकली हीटेड होईल, म्हणजे ॲटोमॅटिकली गरम होईल, आणि उरलेला जंक्शन ॲटोमॅटिकली काय होणार आहे, कूल डाऊन. तर बघा इथे व्होल्टेज सोर्स जो आहे पॉझिटिव्ह टर्मिनल इथे आहे, निगेटिव्ह टर्मिनल इथे. तर करंट कसा फ्लो होणार, पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे. तर करंट फ्लो होत असताना पहिला जो जंक्शन लागेल तो काय होणार आहे, हीटेड, आणि दुसरा जंक्शन काय होणार आहे, कूल डाऊन. जर करंट इकडून फ्लो झाला असता म्हणजे जंक्शन J2 पासून J1 कडे, तर जंक्शन J2 काय झाला असता, ॲटोमॅटिकली हीट झाला असता, आणि J1 काय झाला असता, ॲटोमॅटिकली कूल डाऊन. पण आपल्या डायग्रॅममध्ये करंट अगोदर कोणाला टच करतोय, J1 ला, म्हणून J1 इज हीटेड अँड J2 इज कूल्ड डाऊन. तर हे होतं आपलं पेल्टियर इफेक्ट विच इज इनवर्स ऑफ द सीबॅक इफेक्ट. पण थर्मोकपलचं जे वर्किंग आहे ते मेनली कोणत्या प्रिन्सिपलवर डिपेंडेंट आहे, इट इज डिपेंडेंट ऑन सीबॅक इफेक्ट. तर सीबॅक इफेक्टमध्ये काय करावं लागेल तुम्हाला, टेम्परेचर डिफरन्स तयार करायचा आहे. काय तयार करायचं आहे, टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे जंक्शन इज हॉट, जंक्शन J1 इज हॉट आणि जंक्शन J2 इज कूल. आणि त्यानंतर मेटल एच्या अक्रॉस जर इथे व्होल्टेज मोजलं तर आलेलं व्होल्टेज कसं असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ टेम्परेचर, दॅट इज T1 मायनस T2. तर हे झालं आपलं आजचं रिव्हिजन टू द थर्मोकपल. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन ऑफ द थर्मोकपल. थर्मोकपलचं वर्किंग कोणावर बेस्ड आहे, सीबॅक इफेक्ट. तर सीबॅक इफेक्टच्या हेल्पने आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचरला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये, किंवा टेम्परेचरला आपल्याला काय करायचं आहे, मोजायचं आहे, मेजर करायचं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ थर्मोकपल. थँक्यू.